मोठी बातमी समोर येते। बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। सिद्दीकींकडून ट्विट करत या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। सिद्दीकी राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ आता बाबा सिद्दीकी यांचाही आता काँग्रेसला हा धक्का देण्यात येतोय। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। बाबा सिद्दीकींचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आलेला आहे। त्यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे। सिद्दीकी राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। काँग्रेसचे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे। या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे। सिद्दीकी राष्ट्रवादीत अर्थात अजित दादा गटामध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसला हा मोठा धक्का आहे। सिद्दीकी यांच्याकडून ट्विट करत या संदर्भात माहिती देण्यात येते। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। महेंद्र, काय अधिकची माहिती? मागच्या आठवड्यात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना बाबा सिद्दीकी यांनी मी अजूनही काँग्रेस सोबतच आहे, भविष्यात ते सांगता येणार नाही, पण त्यांनी हे बोलताना अजित पवारांबद्दल स्टॉप करण्यात दाखवला होता। त्यांचं कौतुकच केलं होतं। त्याचबरोबर त्यांचे पुत्र सिद्दीकी यांनी त्यांच्या पत्रकारांशी बोलताना अजित पवारांबद्दल एक बाजू मांडली होती आणि ती बाजू आज त्यांनी ट्विटरद्वारे आपण काँग्रेसचा राजीनामा देत आहे असं म्हणत एक ट्विट केलंय। मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झालो, एक किशोर तरुण म्हणून पार्टीमध्ये आतापर्यंत 48 वर्षाचा महत्वपूर्ण प्रवास होता आणि आज मी या पदाचा राजीनामा देत आहे असं मला त्यांनी ट्विट केलंय आणि हे काँग्रेसला खूप धक्कादायक गोष्ट मिळेल। महेंद्र, या संदर्भात आता पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे का? बाबा सिद्दीकी यांच्याशी थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं होतं। त्यांनी याबाबत अजून असं काही मीडियाला बोलवून प्रतिक्रिया देण्याबाबत काही विधान केलेलं नाहीये, पण अगोदर याच बाबतीत 2-4 दिवसापूर्वी अजित पवारांशी त्यांची भेट झाल्याची एक बातमी मिळाली होती। मला वाटतं त्यापूर्वीच या सगळ्या गोष्टीवरती अजित पवारांशी सविस्तर बोलणं होईल आणि त्यानंतर जे मीडियाला कळवतील असा प्राथमिक अंदाज आहे। महेंद्र, याआधी ते जेव्हा सिद्दीकी बोलत होते त्यावेळेस ते म्हणत होते की काँग्रेसला कधी सोडणार नाही अशी भाषा त्यांनी वापरली होती। हे मागच्याच आठवड्यात त्यांनी शुक्रवारी मीडियाला जेव्हा पत्रकार त्यांच्या घराच्या इथे गेले होते त्यावेळेस त्यांनी या गोष्टी सगळं सांगितलं होतं आणि रिश्ते अक्रॉस पार्टी असतात असंही त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला होता आणि त्यांचा मुलगा जिशान हा अजूनही काँग्रेस सोबतच असणार आहे असंही त्यांनी सांगितलं होतं। महेंद्र, आता सध्याच काँग्रेस नेत्यांकडून काही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे का? अद्याप तरी अजून प्रतिक्रिया आल्या नाही, कारण आता काही थोड्या वेळापूर्वी त्यांनी ट्विट केलं आणि आपण काही नेत्यांच्या प्रतिक्रियांसाठी आता यापुढे प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांच्याकडून काही आपल्याला प्रतिक्रिया येतील। महेंद्र, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। त्यांनी या संदर्भात ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे। प्रवक्ता काँग्रेस डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। राजूजी, आपण मोठी बातमी पाहतोय, काँग्रेसला हा धक्काच मानावा लागेल, काय आपली प्रतिक्रिया? नाही, धक्का असं नाही म्हणता येणार, कारण बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या
त्यांचे जे पुत्र आहेत जिशान सिद्दीकी यांच्याबद्दल काही दिवसापूर्वी मीडियामध्ये या बातम्या येतच होत्या की कदाचित ते एनसीपी म्हणजे अजित पवार यांच्या बरोबर जाणार आहेत. आणि त्यांनी त्यावेळी भाषण म्हणजे त्यावेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की आजपर्यंत तरी मी काँग्रेसमध्ये आहे, उद्याचं सांगता येत नाही. तर त्यावरूनच आम्हाला लक्षात आलं होतं की कदाचित ते पक्ष सोडतील. आता काय झालेलं आहे, या राजकारणामध्ये प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि राजकारणाची गरज राहिलेली नसून राजकारणा व्यतिरिक्त ज्या गरजा आहेत त्या कोण पूर्ण करणार याकडे त्यांचं लक्ष गेलेलं दिसतंय. आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्यातून बाहेर येण्यासाठी, कारण काही चौकशी सुद्धा याच्यापूर्वी बाबा सिद्दीकींबद्दल सरकारने लावल्या होत्या, कदाचित त्याचा परिभाग असू शकतो की त्या चौकशीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काँग्रेस पक्ष सोडणं आणि या महायुतीमध्ये जाणं. आता कदाचित ते डायरेक्ट भाजपमध्ये जाऊ शकत नसतील, त्याच्यामुळे मग एनसीपीचा मार्ग, कारण शेवटी एनसीपी आणि शिंदे गट यांनी कितीही वेगवेगळी नावं आणि कितीही वेगवेगळ्या चिन्ह असतील तरी ह्या भाजपच्या शाखा आहेत आणि त्याच्यामुळे भाजपच्या कुठच्या शाखेमध्ये तुम्ही जाता ती शाखा तुम्ही निवडायची, पण त्याचं शेवटी ती भाजपचीच शाखा आहे आणि त्याच पद्धतीने कदाचित ते कुठे जाणार असतील म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं वाटतं. पण याचा धक्का वगैरे काही बसायचा प्रश्न येत नाही, कारण काँग्रेस पक्षाचा मतदार हा विचारांवर बांधलेला मतदार आहे, हा सर्व धर्म समभावावर बांधील असलेला मतदार आहे, हा जातीयतेवर धर्माच्या द्वेषावर आधारित मतदार नाही आहे. तर हा सर्व धर्म समभाव आणि देशाच्या विकासाचा पक्षामध्ये असताना सिद्दीकी यांनी कधी पक्षासंदर्भात काही नाराजी व्यक्त केली होती का? त्या संदर्भात काय म्हणत? नाही, त्यांची नाराजी कधीच व्यक्त झालेली नाही, कारण काँग्रेस पक्ष काय त्याच्यामध्ये त्यांना आमदारकी दिली होती. त्यांची आमदारकीमध्ये ते हरल्यानंतर त्यांच्या पुत्रांनी आमदारकी मागितली, काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकी दिली, ते निवडून आले. युवक काँग्रेसचे ते चांगले अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे पक्षाने असं कोणतंही धोरण केलं नाही की त्याच्यामुळे ते नाराज आहेत. मी तुम्हाला जे सांगितलं ना तेच कारण आहे की वैयक्तिक काही राजकारणा व्यतिरिक्तच्या गोष्टींची पूर्तता आणि कदाचित या संदर्भातली असणारी भीती आणि त्या दबाव तंत्राचा केलेला वापर, त्याच्यामुळे या प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले असावेत असं आम्हाला वाटतं. पण त्यांचं एनसीपी बद्दलची जी शंका आहे ती सांगितली की ती शेवटी एनसीपी आणि शिंदे गट या भाजपच्याच शाखा आहेत, त्याच्यामुळे शेवटी भाजप प्रवेश हा इनडायरेक्टली तरी होतोच आणि कदाचित त्याच दृष्टीने त्यांनी राजीनामा दिला असावा. आणि काँग्रेस पक्षाचं मी जे सांगत होतो की काँग्रेस पक्ष विचारावर आलेले मतदार आहेत, विकासावर आणि सर्व धर्म समभावावरचे मतदार आहेत. एकूणच आपल्याला असं म्हणायचंय, मी आपल्याला थोडं थांबवते. आपल्यासोबत उमेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत. उमेशजी, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, ते आता राष्ट्रवादीमध्ये अर्थात अजित पवार गटामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र आपल्यासोबत राजू वाघमारे सुद्धा आहेत, काँग्रेस प्रवक्ते. त्यांचं असं म्हणणं आहे कुठेतरी दबावापोटी आता ते राजीनामा देत आहेत आणि आता ते राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत. काय काँग्रेस पक्षाचं जी उतरती कळा लागलेली आहे ते आता त्या सगळ्या नेत्यांच्या लक्षात यायला लागलेली आहे. बाबा सिद्दीकीच नव्हे तर अजून काँग्रेस पक्षामधले खूप मातब्बर मंडळी भविष्य काळामध्ये तुम्हाला काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडताना दिसतील. देशाच्या पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वात असलेली इंडिया आघाडीचं अस्तित्व आता संपलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांना समजायला लागलेलं आहे की काँग्रेसमध्ये राहून आपल्याला काही भविष्य नाही. त्यामुळं इथं कुजण्यापेक्षा आपण इतर ठिकाणी आपल्या भविष्याच्या करता मार्ग चोखाळू
उमेशजी, पद्धतीचा राजू विचार आणि वाघमारेंचं असं म्हणणं आहे की काही त्यांच्यावरती कारवाई किंवा काही चौकशी होणार होती, मात्र आता त्याआधीच त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे असं राजू वाघमारे यांच्याकडून म्हणण्यात येत आहे. काय माहिती का, काँग्रेस असेल विरोधकांना याच्याशिवाय दुसरा काही ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स ह्या चौकशीच्या भीतीमुळेच सगळेजण चाललेले आहेत. अशा पद्धतीचं गृहीतच त्यांनी मांडल्यामुळं त्यांच्यासाठी ती सोय झालेली आहे. ते आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायला तयार नाहीये की आपल्यामध्ये काहीतरी दोष असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळे लोक सोडून जात आहेत. त्यांना सोपं न सांगायला की या अमुक इन्क्वायऱ्यांमुळे हे लोक चाललेले आहेत, हे एवढं सांगितलं की संपलं. म्हणजे भारतामध्ये कुठेही काय घडलं की जसं पूर्वी पाकिस्तानमधूनच काहीतरी केलं असेल असं सरळ सांगितलं जायचं, चौकशीच करायची नाही प्रत्येक. तसा प्रकार आहे हा. राजूजी, याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया? नाही, कसं आहे, लक्षात घ्या की काँग्रेस पक्ष आणि इतरही पक्ष आतापर्यंत सगळे व्यवस्थित होते. ज्यावेळी 2014 नंतर हा तुम्हाला ट्रेंड बघायला मिळतोय की सगळे पक्ष व्यवस्थित होते, मग सगळे पक्ष एक फुटून भाजप बरोबर जायला का तयार झाले? कारण त्याचं कारणच ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स आहे. लोकांना धमकवायचं, लोकांना सांगायचं. पंतप्रधान एका बाजूला म्हणतात सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे एनसीपी, 70,000 कोटीचा घोटाळा असं जाहीर म्हणतात, आणि तीच भाजप एका आठवड्यामध्ये अजित पवार साहेबांना उपमुख्यमंत्री करते. उमेशजी, याच्यावरती आपली प्रतिक्रिया, आरोप होतोय. हे पहा, विरोधात ज्या वेळेला आम्ही असतो, आता काँग्रेस त्यांच्या विरोधात आहे म्हणून ते आमच्या विरोधात बोलतात, त्यावेळेला राजकीय पक्ष किंवा पॉलिटिकल पार्टीज एकमेकाच्या विरोधात असतात. त्यावेळेला एकमेकांच्या विरोधात असलेले मुद्दे, मग त्याला पुरावे असो नाही तर नसो, त्या मुद्द्यांवर आधारित टीका टिप्पणी करत असतात आणि त्या केल्या जातात. हे लोकशाहीमध्ये त्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये. परंतु आम्ही एकदा मार्ग निवडल्यानंतर त्यानंतर कुठं आहे का टीका? आणि दुसरं आता हे जे ईडी, सीबीआयचं वगैरे हे जे सातत्यानं सांगितलं जात आहे की त्याच्यामुळंच फक्त होत आहे, तर मला एक समजत नाही की ईडी आणि सीबीआयला फक्त हे पॉलिटिकल लोकच दिसतात. आणि दुसरे असं की मग जर ही लोक बाजूलाच करायचे तर सरळ तुरुंगात घातलेलं सोपं आहे ना. यांना पदं देऊन, यांना मंत्री करून करायचं काय? सरळ ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकून यांना सरळ तुरुंगात बसवलं तर त्यांचा उपद्रवच नको ना, मग बाजूलाच करून टाकायचे. सत्तेत घ्यायची गरज कशाला त्या पक्षामध्ये? उमेशजी, शेवटचा प्रश्न, जर सिद्दीकी राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत असतील तर आपण त्याचं स्वागत कराल का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुणी जरी आलं तर आम्हाला त्याचं स्वागतच करायचं आहे. आम्हाला त्याच्यामध्ये काय वेगळं काय सांगायचं? धन्यवाद उमेशजी आणि डॉक्टर राजू वाघमारे, आपण दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. लोकसभा निवडणुकांआधीच काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसलाय. मिलिंद देवरानंतर आता ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. सिद्दीकी यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.